ओके. बुक्स म्हटलं की एक जवळचा विषय होतो. जी माणसं खूप वाचतात त्यांचं काही नाही, जी कधीतरी वाचतात त्या माणसांना खूप छान असं वाचायला आवडत असतं. कधीतरी वाचण्यात पण एक सुख असतं. जीवनाच्या जगण्यात आपल्याला एक नवीन वळण नेण्यासाठी पुस्तक हे खूप महत्त्वाचं असतं. ओके. मी मधीच एक परीघ नावाचं पुस्तक वाचलं, जे सुधा मूर्तींनी लिहिलेलं आहे. त्यामधली जी स्टोरी आहे ती खूप सुंदर होती. आयुष्यात चालताना एक स्त्री शेवटी सगळं सुटतं तिच्या हातून आणि फक्त राहतो स्वतःसाठीचा प्रवास. तिने खूप सरांसाठी काहीतरी केलेलं असतं, खूप जणांसाठी काहीतरी सोडलेलं असतं, काहीतरी गमवलेलं असतं, पण तरीसुद्धा ती दुसऱ्याचा विचार करत असते. शेवटपर्यंत एका स्त्रीला 2 घरं असतात, पण त्यातलं कोणतंच घर तिचं नसतं. एक घर माहेरचं, एक घर सासरचं असतं. माहेरच्यांना नेहमी वाटतं की ती सासरची आहे, सासरच्यांना नेहमी वाटतं ती माहेरची आहे. पण या दोन्ही गोष्टींमध्ये तिचं काहीच नसतं. अशी सुंदरशी या जीवनावरची कथा तिने तिथे दिलेली आहे. मला त्या कथेत एक गोष्ट आवडते, ती म्हणजे खूप म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये ती घर सोडून जात असताना एक म्हणते, जिथे 35 वर्ष मी माझं आयुष्य दिलं, ते घर जिथं माझं झालं नाही, तिथे 35 वर्षापूर्वी सोडून आलेलं घर माझं कसं असेल. या छोट्याशा गोष्टीमधनं खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी उलगडून जातात आयुष्यामध्ये. स्त्रीला कोणती जागा आहे हे तिला माहिती नाही आहे, ना माहेरची ना सासरची. पण शेवटच्या प्रवासामध्ये तिला दिसणारी जागा, तिचा स्वतःचा अभिमान स्वाभिमान असणारी जागा एकतरी हवी अशी उमेद देऊन जाते. धन्यवाद.